लालबाग, परळ, चिंचपोकळी, दादर या विभागामध्ये राहणारा आपला हक्काचा कोकणी माणूस, मालवणी माणूस, त्यांच्या घरातून जाणारी एकमेव ट्रॅव्हल जी 90च्या दशकातली, अर्थातच पारिजात ट्रॅव्हल. आणि याच पारिजात ट्रॅव्हलने माझा संपूर्ण प्रवास होणार आहे BST कॉलनी, मिंट कॉलनीच्या इथे BST कॉलनी आहे, तिथे गाडी पार्किंगला असते थेट मालवणच्या बसस्टँडपर्यंत. आणि आज पहिल्यांदा माझा प्रवास होणार आहे पारिजात या ट्रॅव्हलने, अर्थातच परेल चिंचपोकळी या लाईनने. तर तुम्हाला आता करायचं काय माहिती का, संपूर्ण पारिजात ट्रॅव्हलचा आनंद घ्यायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला नवीन भेटेल असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेल या दोन्ही गोष्टींनी तुम्हाला समजलं असेल की आज कुठल्या ट्रॅव्हलने आपला संपूर्ण मालवणपर्यंत प्रवास होणार आहे. तर तुम्हाला बाकी काही करायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. आणि आता प्रवास होतोय, तर आता जास्त वेळ न घालवता ताबडतोब आपण जाऊया थेट गाडीकडे, अर्थातच मुंबईतल्या परळ या विभागामध्ये. चला 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 चला. फायनली ज्या गोष्टीची वाट बघतो ती आता माझ्या मागे आहे. अर्थातच 90च्या दशकातली ब्रँडेड ट्रॅव्हल, ती म्हणजे पारिजात ट्रॅव्हल. आता ही माझ्यासमोर मिंट कॉलनी, आपली मोनोरेल आहे ना, त्याचं स्टॉप मिंट कॉलनी आणि त्याच्या खालीच पार्किंगला लागली गाडी, ती म्हणजे पारिजात. आणि याच्यासमोर पाहू शकता हे संपूर्ण कामगार वसाहत, BST कामगार वसाहत, BSTची कॉलनी परेल भागातले. आणि याच BST कॉलनीच्या डिपार्टमेंटला माझे वडील कामाला आहेत. तर आपण तिकडे पण जाऊया, त्यांची भेट घेऊया आणि त्यांचे साथीदार जे आपली सबस्क्राईबर भावकी आहेत त्यांच्याशी तुम्हाला भेट घडवतो. तर पप्पाचे ते कामाला आहेत ना, यांचे सहकारी म्हणजे आपली सबस्क्राईबर भावकी, हे चोडणकर काका गोव्याचे ब्रँड, हे तिडके काका साताऱ्याचे कराड, हे चितारी काका, तुमचं गाव कुठलं? हैदराबाद. आणि हे पप्पा यांची भरपूर व्हिडिओ बघा आहेत, भरपूर आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि तुमचं नाव काका? रेडीज. आणि लांजाला जाऊन आलोय मी, इसवली, वडवली. आणि तुमचं? विनायक गावडे आमच्याच नात्यातले, हां सायलचे गावडे. बरं वाटलं भेटून. आणि भाऊकी आपली सबस्क्रायबर आवडीने आपले सगळे व्हिडिओ बघतात. आणि जसं BSTमध्ये फक्त लोकांना कंडक्टर ड्रायव्हर माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे सुद्धा अजून दुनिया आहे आणि ही सगळी. तर गाडी सुटायला बरोबर 15 ते 20 मिनटं आहेत आणि आपले सबस्क्रायबर भाऊकी भेटलेली आहे. तुमचं नाव सांगा? माझं नाव सिंधुदुर्ग पर्यटन, यूट्यूब चॅनल कृष्णा राणे सुकळवाड. वाह ना. आणि मी कमीत 25 वर्ष ह्या गाडीने चालतोय पारिजात. होय. वाह. आणि मालक बोलवतेले थंडा पिऊ हॉटेलमध्ये, अभिमान खूप वाटतं. आणि हे सगळे जे आहेत ना, राणे, रोशन, आळवे, हे खूप म्हणजे अगदी सुंदर असं प्रवास घडवतात. म्हणून तर खास 90च्या दशकातलं ब्रँड आहे मालवणचं. नक्कीच कोकणची राणी आहे. मालवणची राणी. एक नंबर. बरं वाटलं भेटत तुमचं, खरंच थँक्यू. एक बरं येलो, मी पण पहिल्यांदा येईल गाडीमध्ये. आणि तुमचे सगळे व्हिडिओ बघतो, सगळे गाडी आहे सिंधुदुर्गातला किंवा कोकणातला सगळा एक्सप्लोर करतात, रस्त्यावरचा करतात. खूप तुमच्या पण चॅनलला ना लाखो व्ह्युअर्स येऊन दे, सबस्क्राईब येऊन दे, ही माझी लिंगेश्वर पावणादेवीकडे शुभेच्छा. धन्यवाद. खूप तुमचा असा प्रेम असा राहून दे. आणि येत्या गुढीपाड्यात व्हिडिओ येतो बघू, विसरायचं नाही नक्कीच. तर वाजले ठीक बरोबर 4:45 आणि टायमिंगच्या हिशोबाने कट टू कट, टाईम टू टाईम गाडी. आज माझ्यासोबत पायलट आहेत, ते म्हणजे राणे साहेब. त्याचं संपूर्ण नाव घेऊया. इथे आपली सबस्क्राईबर भाऊकी, त्यांचं पण नाव राणे. इथे ह्या साईडला तुमचं नाव सांगा?
रोशन मसूरकर आणि हे मसूरचे खास. तुमचं नाव का? आळवे. तर माझा पालीच्या ट्रॅव्हलमध्ये प्रवेश झालेला आहे आणि माझी जी सीट नंबर आहे ती 33. सगळ्या ट्रॅव्हलमध्ये VIP सीट. खायची सीट? VIP सीट. तर गाडी सुटली आता मिंट कॉलनीवरून. त्याच्यानंतर पुढचे जे स्टॉप आहेत गणेश टॉकीज आणि त्यानंतर परळचा ST डेपो. मेन आपला पालीच्या ट्रॅव्हलचं ऑफिस आहे. तर वाजले ठीक बरोबर संध्याकाळचे 5 आणि गाडी आली आहे गणेश टॉकीज इथे. मिंट कॉलनी गाडी सुटली ना, पुढचा जो स्टॉप आहे म्हणजे आता गाडीची पिकअप आहे ह्या साईडला, ज्यांचे लगेज वगैरे आहेत. आणि मुळात म्हणजे परळ ह्या साईडला राहणाऱ्या लोकांची जी चॉईस आहे ना आधीपासून ती म्हणजे पालीचाच. आणि माझंसुद्धा पहिल्यांदाच या ट्रॅव्हलने प्रवास होतो आहे. तुम्हाला फोटो वाटत असेल, मी खरं सांगते पहिल्यांदा ट्रॅव्हलने प्रवास होतो आहे. आणि एक नंबर एक्सपिरियन्स ड्रायव्हर. ज्या रूटने पालीचा ट्रॅव्हल चालवले जाते त्या रूटने अजूनपर्यंत दुसरी गाडी बघितली नाही आहे. असतील पण वेगळ्या रूटला, चिंचपोकळी त्या साईडला म्हणा. आता गाडी सुटली गणेश टॉकीजवरून मग थेट परेचा ST डेपो. कारण त्या ठिकाणी पालीचा ट्रॅव्हलचं मुंबईचं ऑफिस आहे आणि गावचं जे ऑफिस आहे ना ते मालवणलाच भेटतं तुम्हाला, बाकी कुठे भेटणार नाही. तर गणेश टॉकीजला आपली पुन्हा एकदा सबस्क्रायबर भाऊकी मिळाली. नाव सांग मित्र तुझं? सुशांत जाधव. आणि जो गाव? देवगड तोरसोळे. देवगड. वा वा, एक नंबर. बरं वाटलं भेटन असंच. आणि जेवणचे व्हिडिओ चांगले असतात. धन्यवाद. तुमची जर्नी तुम्ही आता करत राहा. आता प्रेक्षकांका सांगतोय की आत्ता जो व्हिडिओ येतलो तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, कारण ती जी गाडी असा ना ती एक स्वतःच एक ब्रँड आहे. बरोबर. 90च्या दशकातली ब्रँड मालवणची राणी. तर गाडी सुटली आता गणेश टॉकीजवरून थेट जाणार परळ डेपो. आणि आमच्यासोबत राणे साहेब, ज्यांची 25 वर्षांहून अधिक पालीच्या ट्रॅव्हलसाठी सेवा असलेली, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार सर. मी पहिल्यांदा असे एक ड्रायव्हर बघते दादा की जे 20 वर्षांहून अधिक एकाच गाडीवर टिकलेले आहेत. तुम्ही स्वतः सांगा तुमचं पूर्ण नाव? अनंत गणपत राणे. अनंत गणपत राणे. वा वा, एक नंबर. तुम्ही कितव्या साली जॉईन केली पालीजाची सेवा? 1994. अरे वा, हे म्हणजे जवळजवळ 30 वर्ष पूर्ण होकच दिली तुमका आता. एक नंबर. खूप बरं वाटलं बेटन. कमेंट आहेत की राणे पालीच्या ट्रॅव्हलची एकमेव ओळख ती म्हणजे राणे साहेब. आणि बरं वाटलं भेटून, खरंच बरं वाटलं. आता गाडी थेट जाणार परळ डेपो. ह्याच्या आधी ना भरपूर सारे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ झाले म्हणजे, आणि पार्किंगला पण गेलो ते म्हणजे विरारचे मनवेलपाडा. आणि आता नवीन झाली पार्किंग ती म्हणजे भोग सिटी. त्यानंतर दहिसरची कांदलपाडा, चीप पार्किंग, निता पार्किंग. आणि आज पहिल्यांदा पालीचा ट्रॅव्हलसाठी आलो आहे मी थेट मिंट कॉलनीच्या इथे. आपली PST कॉलनी त्याच्यासमोरच गाडी असते पार्किंगला. आठवड्यापूर्वी ना पोस्ट टाकली होती आणि म्हणजे मला पालीचा ट्रॅव्हलचे जुने फोटो मिळाले होते. ते जस्ट माझ्या कम्युनिटी पोस्टला शेअर केले आणि मला असं वाटलं की थोडा जो काही मिळेल प्रतिसाद कमी मिळेल, पण नाही, तो संपूर्ण अंदाज साफ खोटा ठरला. कमेंट्सची पूर्ण रांगच लागली. आता कमेंट्स कोणते ते पण बघून घेऊया. तुमचं नाव काय सर? मया म्हणतात प्रेमानं तुम्हाला. तर यांच्याकडे माझी बुकिंग चालू होती पालीच्या ट्रॅव्हलची आणि त्यासाठी धन्यवाद. मला परमिशन दिलं तुम्ही व्हिडिओ काढू. आणि यांच्याकडे खास पालीच्या ट्रॅव्हलची बुकिंग. धन्यवाद. आणि परत ST स्टँड समोर ना. ओके. आणि या साईडला बघा पारिजात आणि रामेश्वर.
त्यातली पहिली कमेंट केली आहे ती म्हणजे आरती कदम. यांची कमेंट वाचा काय केली तिने. कोकण किंग आणि मालवण किंग ओनली 1 and 1 पारीचा ट्रॅव्हल्स ऑन ब्रँड एक्सायटेड फॉर व्हिडिओ. नक्कीच आजचा व्हिडिओ पाहताना तुम्ही खूपच एंटरटेनमेंट होत असाल का. तुम्ही तुमची आवडती गाडी आहे ती म्हणजे पारीचा ट्रॅव्हल्स. त्यांनी आधी पण सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ बनवा, नुसतं काही बोलू नको. पण माझं जो प्लॅनिंग होतं ना तो जवळजवळ 4 महिन्यापासून प्लॅनिंग होतं या पारीचा ट्रॅव्हल्सचा व्हिडिओ बनवला. कारण कसं माहिती का, बाकीच्या ट्रॅव्हलची व्हिडिओ शूट करायची आणि ह्या ट्रॅव्हलचा व्हिडिओ शूट करायचा जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. किंवा या साईडला आहे ना दादर स्टेशन वेस्टर्न लाईन, ही वेस्टर्न लाईन प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि त्या साईडला सेंट्रल रेल्वे. आणि आता मी थेट पोचणार सायनच्या हायवेला आणि मग तिकडून मग सुसाट जाणार मालवण. या दादरला आहे ना मार्केट रोड आहे, फुल मार्केट रोड. कधी पण या, सकाळ दुपार संध्याकाळ कायम गर्दी असते, कायम गर्दी. आणि ह्या साईडला आहे ना 100मधून आहे ना एकाचा फोन चोरी होतो म्हणजे होतोच. फोन म्हणा किंवा इतर कुठली वस्तू गायब होतेच. त्यामुळे समोरून त्याचं शॉपिंग करायला लागते, नाही तर मग आहे चांगलाच फटका. दुसरी पुढे कमेंट आहे ती केली म्हणजे कोकण बस लवर. काय केले बघा, पारीजा ट्रॅव्हल्स हॉर्न अँड सर्व्हिससाठी फेमस आहे. सर्व्हिस तर 1 नंबर आणि हॉर्न तर नाद खुळा. प्रत्यक्षात तुमका ट्रेनचा अनुभव येईल असा हॉर्न आहे. आता गाडी सध्या कुठे थांबलीमध्ये का, आम्ही चेंबूरच्या अलीकडे आहोत मंदिरबागच्या आधी. तर जेव्हा गाडी मेन NH66 मुंबई गोवाला लागेल ना तेव्हा आपण हॉर्न वाजवतो. तो पण जरा शांत. मुंबईचा ट्रॅफिक म्हणजे काय, मुंबईचा ट्रॅफिक. आणि आपले आता रोशनभाई चालले झोपायला आणि स्टेरिंगवरती आहेत राणे साहेब. नाही का साहेब म्हणते बरोबर. तर मी 25 वर्ष लगातार जेव्हा सर्व्हिस चालू झाली पारिजातची तेव्हापासून हे सर्व्हिसमध्ये आहेत, लोकांच्या सेवेत आहेत. मित्र तुझं नाव काय? प्रथमेश पुजारे. नाव कुठून तू? बेळणे. कुठल्या बेळणे? कणकवली. अरे वा, 1 नंबर. कणकवलीचं बेळणे. आम्ही त्याच्या पुढे मसदे आणि आमच्या पुढे मसुऱ्याची. केबिनमध्ये बसायची जी मजा आहे ना ती तर एकदम वेगळी आहे. आणि मी ज्या ठिकाणी बसलो आहे ना बघा, एकदम सिंगल सीटर, जबरदस्त. कधी सीटर कशी असतात माहिती का, जरा तिच्या ह्या साईडला असतात, बाकडा खाली करायचं बस. पण मी असा बसलो आहे ना एकदम आरामशीर, पायसुद्धा सोडू शकतो, एकदम जबरदस्त. त्यासाठी 5 out of 5. त्यानंतर तिसरी कमेंट आहे ती म्हणजे देऊरकर तुषार 1100. ह्यांनी काय कमेंट केली बघा, मी 2003 पासून आणि माझे काका तर 1996 पासून प्रवास करत आहे. ड्रायव्हर राणे काका आणि बस मालक उदय देसाई. गाडी मालकाचं नाव उदय देसाई आहे. आणि ही कमेंट आणि याने जवळजवळ मग काका प्रवास करायचे कुठल्या ट्रॅव्हलने, पारीजा ट्रॅव्हलने. आणि आता माझ्यासोबत आपले राणे साहेब. हा 1 नंबर, जबरदस्त पायलट त्यांचे ड्रायव्हिंग आहे. मी आता ऑब्झर्व करतो आहे लालबागपासून थेट आता पोचलो आम्ही NH66 मुंबई गोवा हायवेला. जबरदस्त. धन्यवाद तुमचा, खूप खूप धन्यवाद. आणि खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत. आणि ज्यांना माहिती असेल ओळखतात ऑब्व्हियसली, ज्यांनी पारीजा ट्रॅव्हलचा प्रवास केला आहे, एकदा नाही, 2दा नाही, 3दा नाही, 10, 15, 20 वेळा. त्यांना राणेंचा स्वभाव, त्यानंतर त्यांचे रोशन. तर पारीजा ट्रकबद्दल आहे ना काही गोष्टी जाणून घेऊया, ज्यामध्ये गाडी संपूर्ण व्हाईट कलरची आहे, व्हाईट वॉश. कारण गाडी ऑल इंडिया परमिट आहे आणि ऑल इंडिया परमिट असल्यामुळे गाडीचा कलर हा व्हाईटच ठेवा लागतो. एवढंच नाही तर गाडीचं समोरचं आहे ना पूर्ण डिझाईन वगैरे काय चालत नाही, बोनेटवर किंवा सजावट वगैरे काय चालत नाही, जे आहे तसंच पाहिजे, व्हाईट वॉश. त्यानंतर गाडीचं जे मायलेज आहे ते 4 किलोमीटर आहे. बहुतेक सगळ्या जणांचे ना
सेमच रिव्ह्यू आहे की पारिजात ट्रॅव्हल्स एक नंबर, स्पेशल ब्रँड, नावामध्ये तर जबरदस्त, कुठलाच वाद नाही. सर्विस तर ओके ओके, एकदम फुल एक्सलंट, त्यामध्ये कुठलाच प्रश्न नाही. आणि मी आज प्रवास करतो आहे पहिल्यांदा, तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहताय, जबरदस्त यार, एक नंबर. म्हणावंच नव्हतं की ह्या गाडीने माझा कधी प्रवास झालाच नव्हता, कधीच नाही, कारण वेळ तशी आली नाही. कारण ही गाडी कशी मालवणला जायची, आतमध्ये यायची नाही. पण आज जो प्रवास होतो आहे ना, शप्पथ सांगतो एक नंबर, कुठलाच वाद नाही. आणि ही पारिजात ट्रॅव्हल्स सगळ्यात स्पेशल ओळखली जाते ती म्हणजे तिच्या हॉर्नसाठी. तिचा जो हॉर्न आहे ना, तो एक प्रकारची ट्रेनची ओळख देऊन जातो, कारण ट्रेनसारखा हॉर्न आहे. तुम्हाला याची सगळं दाखवतो, तुम्ही पाहायला विसरू नका. एक नंबर नाद, वा 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 भाई, पारिजात, वा 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 वा. तर गाडी थांबली आता हॉटेल सागर पॅलेसला, आणि मम्मीने खूप प्रेम भरून दिले मॅगी बनवून. तर मॅगी खाऊया आणि बघूया हॉटेलमध्ये काय काय मिळते खायला, कारण ह्या साईडला यांची एकच गाडी लागलेली आहे, ती म्हणजे पारिजात. मस्तपैकी छान जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो हॉटेलवरून. हॉटेलचं नाव सागर पॅलेस, आणि थोडं बांधकाम चालू आहे, कारण ते पेट्रोल पंपचं हे होणार आहे. अर्ध्या साईडला हॉटेल, अर्ध्या साईड पेट्रोल पंप. तर आता हॉटेलवरून जी आपले ड्रायव्हर आता ड्युटी चेंज झाली, राणे साहेब आता झोपणार, आणि या साईडला आपले रोशन भाऊ. ट्रेनचा स्पेशल हॉर्न हा तुम्हाला फक्त पारिजात ट्रॅव्हल्समध्येच ऐकायला मिळेल. हां, जबरदस्त. आणि हे सुद्धा पायलट आता, हे बघा, हे आता सध्या सुट्टीवर आहे. अरे याची सुद्धा ड्रायव्हिंग क्लास. आणि आपले रोशन भाऊ फुल ऑन स्टेरिंग, संगमेश्वरपर्यंत ना. बाय बाय. आणि आम्ही जस्ट रनिंग NH66 मुंबई गोवा हायवे. थोड्याच वेळात हॉटेल लागेल जय अंबे, आणि पुढे मग न्यू मिलन, पुढे ग्रीन पार्क, बरीच हॉटेल आहेत. पण आम्ही थांबलो हॉटेल सागर. वाजले ठीक बरोबर 4:45, आणि दिवसाची सुरुवात करूया चहाने मस्तपैकी. एक नंबर. गाडी थांबली आता लांजाला, आणि आपले राणे भाऊ गेले दुसरीकडे चहा प्यायला. मी आलो इकडे चहा प्यायला. तिकडे थोडी गर्दी होती, म्हटलं इकडे येऊन पिया आरामात शांतपणे. चहा पिताना कुठली रिस्क घ्यायची नाही. जबरदस्त. मालवणला गाडी पोचण्याचं टायमिंग आहे तो 7:30च्या आसपासच आहे, कारण 7च्या आधी गाडी जात नाही. नियम आहे त्यांचा, 7च्या आधी गाडी आणायची नाही, 7च्या नंतर आणा, वाटलं 10 वाजता आणा, पण 7च्या आधी गाडी आणायची नाही. एक नंबर. चहाचं कॉम्बिनेशन जबरदस्त. नाश्ता काय मावशी? आमलेट पाव नको, सकाळ सकाळ नाश्त्याला जमत नाही, चहा बस झालं. ओके. सुप्रभात मंडळी. वाजले ठीक सकाळचे 6:15, आणि गाडी आता पोचली नांदगाव. नांदगाव गाडी सुटली पोचण्यापेक्षा मी म्हणतो, कारण गाडी कसं माहिती का, एकदा प्रवासी उतरले थांबायचे नाही, ती नाटकी करायची नाही, गपचूप वाटत लागायचा काय. आणि आपले राणे साहेब पुन्हा एकदा चहामध्ये गुंतले. वा 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 वा. चहाचे तुम्ही लवर असास? चहा पिऊन तुमका आवडता? हा, एक नंबर. वा वा, जबरदस्त. आणि थोड्याच वेळात स्टॉप येईल तो म्हणजे कणकवली, आपली कणकवली.
1997 साली प्रवास केलेला, तेव्हा मी मालवणला राहत होतो. हिरो नंबर 1 मूवी लावलेला तेव्हा गाडीमध्ये. तेव्हा जास्ती ऑप्शन नव्हते, पाठीचत आणि छाया ट्रॅव्हल्स हे मेन 2 ऑप्शन होते. हो, अगदी बरोबर. दादा यांनी जसं सांगितलं की 1994 का 97 पासून प्रवास केला आहे. ऑब्वियसली ते ऑप्शन होते छाया ट्रॅव्हल्स आणि पाडीचं ट्रॅव्हल्स, म्हणजे मालवण लायला ना ह्या पूर्ण मालवण पट्ट्यामध्ये, मुंबई ते मालवण. त्यानंतर पुढची कमेंट आहे अतुल लाड यांनी काय केली बघा. पाडीचं ट्रॅव्हल फेमस स्पॉट ट्रेन साऊंड ना एकदम. होय अगदी बरोबर. थोड्याच वेळात आता स्टॉप होईल तुमची कणकवली. आणि आता आमच्या समोर चालते म्हणजे जगदंबा ट्रॅव्हल, बोरिवली मालवण डेली सर्व्हिस. चला पुढची जी कमेंट आहे ती केली सुदर्शन गावकऱ्यांनी. आणि यांनी काय केलं बघा, कंटिन्यू 2 महिन्यातून एकदा प्रवास होतो पालीच्या ट्रॅव्हल्सने. आता कंटिन्यू 2 महिन्यातून एकदा चांगला प्रवास होतो वा, एक नंबर. आणि मला वाटतं राहणारे तिकडचे असतील लालबाग त्या लाईनचे. आता आपले रोशन भाऊ चालले घरी, त्यांची ड्युटी संपली. ते आता संध्याकाळी भेटतील गुदामवाडी परत. हां, एक नंबर. आणि आता थोड्याच वेळात तात्या उल्फ म्हणजे काय केशव तळवडेकर यांचं घर आहे त्याला बघा या साईडला. तर मग अशा पद्धतीने संपूर्ण प्रवास होतो माझा मुंबईतल्या मिंट कॉलनी ते मालवणच्या पिंपळपार या लास्ट स्टॉपपर्यंत. आधी मी ठरवलं होतं की गाडी मालवण स्टँडला जाऊन खाली होते का, पण ते बोलले नाही, गाडी आतमध्ये जाते पिंपळपारकडे. तर म्हटलं मी ठरवलं चल जाऊया आता पिंपळपार करूनच येऊया, कारण त्या साईडला ही एकमेव गाडी जाते ती म्हणजे पारिजात. खरं तर माझा प्लॅन बनत होता, गेल्या 4 महिन्यापासून प्लॅन बनतोय की पाडीच्या ट्रॅव्हलचा व्हिडिओ करायचा, आमच्या पाडीच्या ट्रॅव्हलचा व्हिडिओ करायचा. पण तसा तो काही प्लॅन फिक्स होत नव्हता, मागे पुढे मागे होत होता. पण धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी मला कमेंट करून सांगितलं की दादा तुम्ही प्लीज एकदा पाडीच्या ट्रॅव्हलचा व्हिडिओ बनवा, एकदा नक्की व्हिडिओ बनवा. लालबाग, परळ, दादर, सायन या लाईनची ही एकमेव गाडी ती म्हणजे पारिजातची जुनी सर्व्हिस 1993-94 पासून सुरू असलेली ही ट्रॅव्हल, मालवणची राणी पारिजात ट्रॅव्हल. त्यासाठी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून मी आभार मानतो, कारण तुम्ही दिलेल्या आयडियामुळे मी आज इथे सत्यात उतरवलो. आणि माझंसुद्धा स्वप्न होतं काय की पारिजात ट्रॅव्हलचा एक संपूर्ण प्रवास बनवायचा, कारण गावाला येताना जी मजा असते ना, हा खरंच खूप मजा असते. कुठलं टेन्शन नसतं, अजिबात टेन्शन नसतं. जबरदस्त नाद का.
पारीचं ट्रॅव्हल आहे ना, भली गाडी जुनी असली का होईना, पण ह्या गाडीचा जो स्पेस आहे ना पॅसेंजरमध्ये बसण्याचा, पाय सोडून बसण्याचा, तो खूप अप्रतिम आहे. आरामशीर माणूस पाय सोडून बसू शकतो. आणि प्लस या साईडला बघा झोपू शकतो. हे बघा, म्हणजे माझी सीट कुठपर्यंत गेली बघा, कुठपर्यंत गेली बघा, अगदी ह्यापर्यंत. जे आरामशीर माझा पाय सोडून बिंदासपणे प्रवास होऊ शकतो. कुठल्या ट्रॅव्हलने? पारीच्या ट्रॅव्हलने. खरोखरच लोक उगाच काय म्हणून बोलत ना, या ट्रॅव्हलला ची सर्व्हिस एक नंबर आहे. कारण ह्या सर्व्हिस, कारण पारीच्या ट्रॅव्हलचे स्टाफ, आपले राणे साहेब, त्यानंतर आपले मोरे साहेब, मग राण्यांचे भावसुद्धा याकडे होऊन गेले आहेत. त्यांनी जी सर्व्हिस दिली, म्हणजे लोकांना घरी पोहोचण्याची जे म्हणतो ना सेवाचा मार्ग दाखवला, तो तर खरंच त्यांच्यासाठी खूप एक लाईक तर मी तर म्हणतो ना की पारीच्या ट्रॅव्हलच्या स्टाफसाठी एक लाईक नक्की झाला पाहिजे. नक्की झाला पाहिजे. स्पेशली राणे साहेब. पारीच्या ट्रॅव्हलचं आहे ना सगळ्यात मोठा तोटा ह्या लोकांना आहे जे कोकणातले बस लवर आहेत. ज्यांना कोकणातले बस येतात ना, जगदंबा, गणेश कृपा, साई ट्रॅव्हल, पुढे मग महालक्ष्मी इत्यादी बरेच काही स्मार्ट बस आणि ही पारिजात, सगळ्या गाड्यांची व्हिडिओ काढायला भेटतात. फक्त ही गाडी मात्र कोणाच्याही तावडीत सापडत नाही. ज्याचं लक असेल, ज्याचं नशीब ताट, त्यालाच हा ब्रँड सापडतो. मालवणचा 90च्या दशकातली ब्रँड मला पण सापडत नाही. एकदा दोनदा फक्त सापडली होती आणि लगेच माझं काम व्हिडिओ काढणं, फोटो काढणं. आणि आज तर चक्क तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आयडियाने मी आज प्रवास करतोय. त्यासाठी माझी जेवढी भावकी आहे ना, तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद, खूप खूप मनापासून धन्यवाद. आमची गाडी एका साईडला चालतेच आहे, पण त्याच्या समोर चालते ती म्हणजे JT, अर्थातच जगदंबा ट्रॅव्हल. यार इथं पण तोच जुगाड आहे. अशी गुरेढोरांना मध्ये रस्त्याच्या मधोमध येतात, त्यामुळे काय गाडी चालवण्याचा बॅलन्स पूर्णपणे चुकतो. गाडी चालवण्याचा चुकतोच, पण ज्याच्या गाडीमागे दुसरी गाडी आहे ना त्याचं पण 100% चुकतो. यार काहीतरी सॉल्युशन पाहिजे यार, प्लीज काहीतरी सॉल्युशन पाहिजे. यांच्या दारात लावलं गाडी कक्षावर झोपवलं. हां, आता तुम्ही घेऊन मग आम्ही गाडी आता जस्ट पोचते मालवण स्टँडवर. पण आपला मालवण स्टँडवर न थांबता पुढे जायचं ते म्हणजे पिंपळपार. त्याला मालवण स्टँड. तर गाडी पोचली आता मालवण स्टँडला. हे बघा मालवण स्टँड, समोर जगदंबा ट्रॅव्हल्स. हिचा लास्ट स्टॉप इथेच आहे जगदंबाचा, पण आमची गाडी जाणार थेट पिंपळपार, 1 किलोमीटर पुढे. जरा मालवण स्टँडच्या पुढे जाऊन मार्केट कसं आहे ते पण पाहूया जरा. आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे पारीच्या ट्रॅव्हल्समुळे. त्यासाठी या सर्वीसाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. एक नंबर नाद खुळा. हॉर्न वाजला की समजलं पाहिजे काय, पारीच्या ट्रॅव्हल आलेली आहे. बघा ह्या लाईनला फक्त बाजारपेठेमध्ये एकच गाडी येते, ती म्हणजे पारीचा ट्रॅव्हल. मंडळी विचार करा, ह्या साईडचे आतमधले रस्ते एवढे छोटे छोटे आणि त्यामधून ही एकच 90च्या दशकातला ब्रँड जातोय तो म्हणजे पारीचा ट्रॅव्हल. खरंच जो कोणी गाडी इथून घालेल त्याला विचार केला पाहिजे 10 वेळा, ही गाडी घालायची की नाही घालायची. तुमका असं काय दडपण येत नाही ना तुम्हाला हो कोणता? बिंदास ना. अरे वा वा, जबरदस्त जबरदस्त. आणि गाडी असली पुढे कोणाची गाडी असली तर आपल्याला स्वतः काढून उरला, स्वतः गाडी स्वतःची गाडी काढणार, पण आमची गाडी काढवणार नाही. अरे वा, बरोबर. पाचच्या तिथे ट्रॅफिकमध्ये ट्रॅफिक झाली होती, त्याला आम्ही दारातच होतो. मालवणच्या गल्ली गल्लीमधले आतमधले रस्ते आणि हाच रस्ता पुढे थेट जातो मालवणच्या किल्ल्यावर.
लेफ्ट साईडने दिसेलच आपल्याला थोड्या वेळात. पारिजात ट्रॅव्हलचे मालक उदय देसाई यांचं हे घर. मालवणचा बाजारपेठ रोड व हा वाला साईडला पुढे आणि पारिजात ट्रॅव्हल, एकमेव ट्रॅव्हल पारिजात ट्रॅव्हल. तर अशा प्रकारे माझा लास्ट स्टॉप आलेला आहे तो म्हणजे पिंपळपार. मालवण तालुक्यातल्या या पिंपळपार भागामध्ये जिथं एकमेव ट्रॅव्हल येते ती म्हणजे पारिजात. यस 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 झाला, संपूर्ण प्रवास झाला पारिजात ट्रॅव्हलचा. मुंबईतल्या परळ भागातील साईबाबा रोड अर्थातच काय जी BST कॉलनी आहे ना तिथे गाडी पार्किंगला असते थेट मालवणच्या पिंपळपार या ठिकाणापर्यंत. खरंच खूप सुंदर आणि छानसा असा प्रवास झाला. मी तर म्हणतो ना 10 पैकी 10. अगदी बोलायची गरज पण नाही, कारण गाडीने ऑलरेडी नाव कमवलेलं आहे. तो ब्रँड आधीपासून सेटच आहे, त्यासाठी कुठली रेटिंग द्यायची काहीच गरज नाही. आपले ज्यांनी ह्या गाडीतून प्रवास केला आहे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे. एक तर पॅसेंजर मला भेटलेले पिंट्या राणे, जे त्यांचं चॅनल मला सुरुवातीला भेटले. पिंट्या राणे ते बोलले की मी 25 वर्षापासून गाडीचा प्रवास करतो आहे. गाडी मालक मला भेटले उदय देसाई, आणि गाडी मालकांना जेव्हा भेटलो तेव्हा मला एका क्षणासाठी वाटलं नाही की गाडी मालक आहे. आधी मला असं वाटलं कोण ह्यांचंच स्टाफ मेंबर आहेत, पण बोलले नाही गाडी मालक आहेत उदय देसाई साहेब. आणि तेव्हा खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्यांनी काय काय गोष्टी म्हणजे अनुभव त्यांचा शेअर केला माझ्यासोबत. कशाप्रकारे त्यांनी गाडी सर्व्हिस चालू केली, त्यानंतर कसा त्यांचा प्रवास झाला, लोकांचा कसा प्रतिसाद येतो, आणि प्लस मला जे कमेंट आले ना ते सगळ्यांचे कमेंट त्यांनी दाखवले आणि ते स्वतःहून बोलले अरे बापरे खरंच असं पण होतं का. तर म्हणलं हो, आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. ते कसे माहिती का, फोनशी जास्त संबंधित नाही किंवा फोन जास्त वापरत नाही, फक्त कॉल येणे आणि कॉल जाणे, त्याच्या पलीकडे काय नाही. तर म्हटलं बघ असं पण आहे. तर त्यांना ते पण पाहून खूप बरं वाटलं. आणि जेवढे पारिजात ट्रॅव्हलचे स्पेशल प्रवासी आहेत ज्यांनी प्रवास केला आहे त्यांचे सगळ्यांचे खूप आभार मानले. आणि त्यासाठी मी सुद्धा सगळ्यांचे आभार मानतो, कारण तुम्ही मला एक आयडिया दिली की ह्या गाडीचा व्हिडिओ काढण्यासाठी. त्यासाठी खरंच पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. पारिजात ट्रॅव्हलचा रूट मला असं वाटलं होता की ज्या दिशेने गाडी जाते त्याच रूटने गाडी सेम येते, पण ते बोलले की नाही, जाण्याचा आमचा जो मार्ग आहे तो सेपरेट आहे. कुठून जेव्हा गाडी सुटते BST कॉलनीवरून, परळ भागातली ना BST कॉलनी, तिकडून मग भारत टॉकीज, त्यानंतर मग परळचा डेपो, नंतर मग दादर सायन, असं करत करत वाशीची खाडी, पुढे मग येते गाडी याला कळंबोलीला. आणि येताना गाडी कशी येते माहिती का, येताना गाडी ह्या मार्गे अजिबात येत नाही. म्हणजे कधी सायनच्या ह्या अलीकडून गाडी येते, पण वाशीची खाडी आहे ना त्या साईडने नाही, तर कळवा ठाणा म्हणजे ह्या मार्गे येते. कळवा ठाणा भांडूप घाटकोपर ह्या मार्गे गाडी येते थेट सायनला. जसा जाण्याचा मार्ग आहे ना वाशीवरून, तसा येण्याचा मार्ग नाही, येण्याचा मार्ग इथूनच आहे, म्हणजे माझ्या घराच्या समोरूनच. तर मग तुम्हाला आजचा हा पारिजात ट्रॅव्हलचा संपूर्ण प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुम्हीसुद्धा प्रवास केला असेल, तुमचे अनुभव नक्की शेअर करा. चॅनलला नवीन भेटलेले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा, कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन व्लॉग आणि ट्रॅव्हल पाहायला मिळतील.